अरे 18 पगड जातींना एकत्र करून रयतेचं म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवछत्रपती यांच्याच स्मारकावरून आज दोन समाज जर आमने सामने येत असताल तर शिवछत्रपतींच्या विचारांना मूठमाती देण्याचं काम आपण करत नाहीत का? शिवछत्रपतींचे पुतळे आपण गावोगाव मांडतो, पण शिवछत्रपतींचे विचार आपल्या डोक्यात घेतोत का? हा प्रश्न सर्वांनी आपल्या स्वतःला विचारायचं काम आहे. शिवछत्रपती म्हणजे कोण? शिवछत्रपती हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत, ज्या व्यक्तीच्या नावावर पूर्ण महाराष्ट्राचा सातबारा आहे ते शिवछत्रपती. आणि त्या शिवछत्रपतींचे स्मारक अर्ध्या रात्री या महाराष्ट्रामध्ये उभे करावे लागतात यासारखी चोकांकिका कोणतीही नाही मित्रांनो. जे स्वतःला मावळे समजतात, जे छाती ठोकून आम्ही शिवरायांचे मावळे आहोत असे म्हणतात. अरे मावळे कोण होते? हातावर भाकरी आणि कांदा घेऊन स्वराज्यासाठी त्याग करणारे, बलिदान करणारे, त्यांच्या पायाची धूळ सुद्धा आहेत का आपण? हा प्रश्न प्रत्येक शिवभक्ताला पडला पाहिजे. आपण शिवकार्य करत आहोत म्हणतो ना, तर शिवछत्रपतींचे विचार होते की या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात न लागला पाहिजे. पण याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे, याकडे कुणाचं लक्ष नाही. पण आपल्याला काय करायचे? फक्त आपल्याला जागोजागी चौका चौकात शिवस्मारक उभे करायचे आणि शिवछत्रपतींचे विचार वाढवायचे असं आपलं म्हणणं आहे. पण शिवछत्रपती आपल्या डोक्यात घ्यायचेत का? हा प्रश्न प्रत्येक शिवभक्ताने स्वतःला विचारायचं काम आहे. महाराष्ट्र कोणाचा? महाराष्ट्र 18 पगड जातीचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा. या प्रत्येक जातीला, धर्माला एका माळेमध्ये रुजण्याचं काम, एका माळेमध्ये ववण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं. आणि शिवछत्रपतींच्याच मातृभूमीमध्ये त्यांचे पुतळे अर्ध्या रात्री स्थापन करावे लागतात. यापेक्षा शोकांकिका कोणती आहे? जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे हे कोणाचं काम आहे? जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे हे कोणते नासके किडे आहेत? ते कोणते नासके सडके कांदे जे समाजाला नासवत आहेत? मित्रांनो, तुम्हाला समजत असेल की मी कशावर बोलत आहे. सोलापूर जिल्ह्यातलं अंजनगाव, तिथलं शिव स्मारकाबद्दलचं प्रकरण आपल्या सर्वांना माहित आहे. पुतळा कोणी मांडला तेही माहित आहे, तिथे हाके गेला तेही माहित आहे. प्रश्न सध्या तो मिटलेला आहे तेही आपल्याला सर्वांना माहित आहे. पण वारंवार महाराष्ट्रामध्ये मराठा आणि दुसऱ्या समाजाचा वाद निर्माण होतो का? कुठे मुस्लिम मराठा होतो, कुठे दलित मराठा होतो, कुठं वंजारी मराठा होतो, कुठं धनगर मराठा होतो. म्हणजे मराठा समाजाने कोणत्या कोणत्या समाजाशी वाद निर्माण करायचा, किंवा मराठा समाजाने कोणत्या कोणत्या समाजाशी द्वेष करायचा, आणि मराठी समाजाने या महाराष्ट्रामध्ये एकटं पडायचं का? या सरकारच्या दलाल लोकांनी ठरवले का की मराठ्यांना या इतर समाजापासून वेगळं करायचंय? जे अर्धरात्री शिव स्मारक मांडत आहेत त्यांना माझा हा प्रश्न आहे की तुम्ही शिवचरित्र कधी वाचले का? शिवविचार कधी वाचले का? तुम्ही म्हणत असताल की मोबाईलवर घरामध्ये बसून बोलणं खूप सोपं असतं, रस्त्यावर येऊन कार्य करणं खूप अवघड असतं. मोबाईलवर बोलून घरामध्ये बसून कोणीही व्हिडिओ बनवू शकतो. आम्ही स्वतः तिथं जातो, आम्ही बोलतो. अरे तुम्ही एवढं जातात आणि एवढं बोलतात ना, तर मग आजपर्यंत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी काय केलं? गडकिल्ले संवर्धनासाठी तुमची कोणती मोहीम होती आणि कोणती मोहीम आहे यावर थोडस बोलाव. काही व्हॉलंटियर्स आहेत, त्यांचं तुम्ही नाव सुद्धा घेत नाहीत. ते वेळातला वेळ काढून गडकिल्ले साफ करतात. कधी त्यांची तुम्ही वेळ घेतली नाही, पण तुम्ही स्वतःला शिवभक्त समजत आहात. अरे तुम्ही शिवभक्त नाहीयेत, मी सुद्धा नाहीये. मी काय म्हणतो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या पायाची धूळ पण नाहीयेत. मावळा कसा असतो? त्यागी असतो, बलिदानी असतो, त्याला कुठल्याही प्रकारचा लोभ नसतो. पण तुम्ही भाडखाऊ सरकारचे पोचलेले दलाल, तुम्हाला जाती जाती तेढ निर्माण करायचंय. अक्षरशः मी नाव कुणाचंही घेत नाही, पण शिवस्मारक उभे करायचे. जिथे जिथे शिवस्मारक उभे केलेत तिथल्या शिवस्मारकाची काळजी कोण घेणार? त्या जागेचं पावित्र्य कोण राखणार? याची तुम्ही कधी दखल घेतली का? ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही शिवस्मारक उभे केलेत त्या तिथली परिस्थिती कशी आहे तुम्ही पाहिली का? काही ठिकाणी फक्त शिवस्मारक आहेत जे लोखंडी स्टँडवर उभे केलेले आहेत, त्यांना सध्या कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. तुम्ही अर्धरात्री आणून शिवस्मारक स्थापन करता,
पण त्याला जपण्याची, त्याची निगा राखण्याची, त्याचं पावित्र्य राखण्याची काळजी कोणाची आहे? तुम्ही अर्ध्या रात्री आणून स्मारक उभं करता आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करता. उद्या माझ्या शिवछत्रपतींची कुणी जर विटंबना केली तर याला जिम्मेदार कोण आहे? या घटनेला जिम्मेदार कोण आहे? तुम्ही एक का कोण आहेत? मग अरे, तुम्हाला शिवछत्रपतींचे विचारच जर तुम्हाला समाजामध्ये रुजवायचे आहेत, शिवछत्रपतींचे विचार तुम्हाला जनमानसामध्ये अजूनही रोवायचे आहेत, तर शिवछत्रपतींच्या विचारावर चालायला शिका. शिवछत्रपतींचे विचार आपल्या डोक्यात घ्यायला शिका. शिवछत्रपतींच्या विचारावर आपण कशा प्रकारे चालू शकतो ते समाजाला शिकवा. शिवछत्रपतींचे चरित्र या समाजाला शिकवा. शिवछत्रपती काय होते हे आपल्या बाळगोपाळांना शिकवा. शिवछत्रपतींचा इतिहास हा शाळेमध्ये पूर्णपणे आणा. अरे, तुमचा मराठ्याचा इतिहास तर पुसल्या चाललाय हे तुमच्या लक्षात येई नाही, कारण तुम्हाला भडकव सरकारचे बंडल भेटत असताना, पाकिट भेटत असताना किंवा लॉलीपॉप भेटत असताना तो खायला, त्यामुळे तुम्हाला जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे. माझा बोलण्याचा आज बऱ्याच जणांना राग येईल. राग आला तू येऊ द्या, पण सत्य बोललं पाहिजे. कारण की फक्त महाराष्ट्रामध्ये सध्या चाललंय काय, मराठ्यांचा अन्य समाजांशी वाद निर्माण करायचा आणि मराठ्यांचा इतिहास पोचण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. मराठ्यांचा इतिहास पोचला चाललाय, याकडे तुमचं लक्ष आहे का? NCERTच्या पुस्तकातून मराठ्यांचा इतिहास पुसल्या चाललाय, यावर तुम्ही कधी बोलले नाहीत. अरे, राजस्थानला वाईट वाटतंय म्हणून आपला मराठ्यांचा अटकेपार गाडलेला झेंडे हा इतिहास पुसला चाललाय, याकडे तुमचं लक्ष कधी गेलं नाही. कोणता तरी जैन मुनी उठतो आणि म्हणतो की राणी ताराबाई या जैन धर्मातल्या होत्या, जैन समाजातल्या होत्या. आता सर्वांना माहितीये की पूजनीय राणी ताराबाई कोण होत्या. स्वराज्याचे स्वर्णवत हंबीरराव मोहिते यांची कन्या, शिवछत्रपती यांची सून आणि राजाराम मोहन राय यांची धर्मपत्नी. या सर्वांना माहितीये की राणी ताराबाई या मराठा होत्या. पण या जैनाच्या किड्याला हे जैन मुनी जे आहे, माफ करा, मला जैन समाजाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण असे जे दलिंदर लोक पुढे येतात आणि काहीतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, तेव्हा आपल्याला बोलावंच लागतं. याला जैन समाज मान्य करणार नाही, कारण की याने जैन समाजाचंही नाव खाली घातलेलं आहे आणि जैन समाजाची मान खाली घातलेली आहे. हा नालायक म्हणतो की राणी ताराबाई ह्या जैन धर्माच्या होत्या. आता यानं इतिहास कोणता वाचला ते आपल्याला माहित नाही. दुसरं 150 हानं उक्त जैनाचंच आणि म्हणतो की निलेश राणे शिवाजी महाराजांचं रूप आहे किंवा शिवाजी महाराज आहेत. हे अकलीचे कांदे कुठून जन्माला येतात आपल्यालाही माहित नाही. बरं, आपला विषय चालला होता अंजनी गावच्या शिवस्मारकावर. बरं, तिथं हाकेला जायची काही गरज नव्हती. हाके गेला आणि वातावरण पेटवलं. त्या गावातले ग्रामस्थ, मराठा आणि धनगर समाज आमने सामने बसून हा विषय तिथेच मिटला बी असता. शिवछत्रपतींचा पुतळा सन्मानाने दुसऱ्या जागेवर हलवता आला बी असता. पण हा हाके गेल्याने प्रकरण वाढलं. या हाकेला मुंबईला जायचं होतं, कारण तिथे धनगर समाजाचा आरक्षणाचा एक मोर्चा होता. पण या नालायकाला तिथं नाही जायला जमलं, पण सोलापूरला गेला, अंजनगावला, आणि तिथं वातावरण ढवळण्याचं काम केलं या वडापाव नालायकानं. म्हणजे याला जाणून बुजून समाजामध्ये तेढ निर्माण करायचे. हे लोक कोण आहेत? ते भाडकाऊ सरकारचे पोचलेले कुत्रे आहेत. त्यांच्या समोर एक हाडूक टाकलं की ते त्याच्या पुढे सरकार पुढे शेपूट गोळतात आणि इकडे येऊन तोंड वाचतात. यांना सरकारने एक लॉलीपॉप दिलेले आहे. सरकार पुढे लॉलीपॉप चोखतात आणि इकडे येऊन हातभर जीप काढतात. या लोकांना जागेवर ठेचलं पाहिजे. मित्रांनो, मला तुम्हाला एक सर्वसाधारण प्रश्न विचारायचा आहे. शिवछत्रपतींचे विचार वाढवण्याला महत्व द्यायचं की शिव स्मारक वाढवण्याला महत्व द्यायचं, ते तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला? आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर सोडून द्या. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.